तर महायुतीमध्ये भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची सुद्धा नावे समोर आलेली आहेत। भाजपकडून 16 जणांना मंत्रिपदाची शपथ दिली जाऊ शकते, ज्यामध्ये रवींद्र चव्हाण, मंगल प्रभात लोढा, विखे पाटील, गिरीश महाजन यांचं मंत्रिपद कायम राहणार आहे। तर नितेश राणे, गणेश नाईक, आशिष शेलार यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागू शकते। अभिषेक मुठाळ या संदर्भातले अपडेट देतील। अभिषेक, काही जुन्या मंत्र्यांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे, तर काही नवीन नावं सुद्धा समोर येत आहेत, काय माहिती आहे? नक्कीच अमोल, जर का यामध्ये पाहायचं तर काही नवे चेहरे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि काही जुन्यांना देखील आपल्याला संधी मिळताना पाहायला मिळणार आहे। एकूणच भाजपमध्ये दोघांचंही कॉम्बिनेशन आपल्याला यामध्ये पाहायला मिळू शकेल। एकूण जर का संभाव्य मंत्र्यांची यादी पाहायची तर कोकण मधनं सुरुवात करायची झाली तर रवींद्र चव्हाण असतील, नितेश राणे असतील किंवा मग गणेश नाईक असतील, यांना कोकण मधनं संधी मिळताना आपल्याला पाहायला मिळू शकते। सोबतच मुंबईतनं जर का पाहायचं तर मंगल प्रभात लोढा असतील, आशिष शेलार असतील, राहुल नार्वेकर असतील, सोबतच अतुल भातखळकर असतील, यांची देखील नावं चर्चेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूण पश्चिम महाराष्ट्र हा मोठा भाग आहे। एकूण कोल्हापूरपासून ते थेट आपल्याला पुण्यापर्यंत या सगळ्या हा पूर्ण भाग पाहायला मिळतो। त्यामुळे यामध्ये जर का पाहायचं तर शिवेंद्रराजे भोसले असेल, यांचं नाव आघाडीवर पाहायला मिळतं आहे। सोबतच माधुरी मिसाळ असतील, गोपीचंद पडळकर असतील, राधाकृष्ण विखे पाटील यांची नावं आपल्याला या रेसमध्ये पाहायला मिळत आहेत। सोबतच विदर्भातनं देखील चंद्रशेखर बावनकुळे असतील, संजय कुटे असतील, यांचं नाव देखील मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये आहे। उत्तर महाराष्ट्रामधनं गिरीश महाजन असेल, जयकुमार रावळ असेल, सोबतच मराठवाड्यामधनं पंकजा मुंडे असतील किंवा मग अतुल सावे असतील, अशी काही नावं जी आहेत ते भाजपच्या संभाव्य मंत्रिपदाच्या यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच उद्याला भाजपचा गटनेता जो आहे तो आपल्याला ठरताना पाहायला मिळणार आणि त्यानंतरच जो भाजपचा गटनेता असेल तोच मुख्यमंत्री पदाचा देखील चेहरा असणार आणि त्यामुळेच एकूणच या यादीमध्ये अजून काही भर पडतंय का हे बघणं महत्त्वाचं असेल। निश्चित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।